महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद। नमस्कार प्रेक्षक हो, अनवट स्वाद या तुम्हा सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। अनवट स्वाद हा फक्त स्वादापुरता नसून तर तो स्वाद तयार करणारा, तो स्वाद घेऊन येणारा व्यक्ती ही देखील अनवट असतेच। आणि म्हणूनच अनवट स्वाद आणि अनवट व्यक्ती यांची गाठभेट घालून देणारे आम्ही फक्त माध्यम आहोत आणि याच माध्यमाच्या द्वारे आज देखील आम्ही एका अनवट व्यक्तीला आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या अनवट व्यक्तीचं, अर्थात रुचा शेरे आणि सुनीता शेरे यांचं। नमस्कार। 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 प्रेक्षक हो, असं म्हणतात की खऱ्या पोटेन्शियल्सला म्हणजे चांगल्या गुणांना ज्यावेळेला वाव दिला जातो ना त्यावेळेला यश हे हमखास मिळतंच आणि ते सिद्ध करण्यासाठी ते रादर सिद्ध केलेलं आहे। अशी आपली अनवट गेस्ट, अनवट व्यक्ती रुचा आज आपल्या बरोबर आहे आणि त्याचबरोबर तिची आई देखील आहे। तर आपण खूप काही जाणून घ्यायचंय कारण आजची ही व्यक्ती अनवट आहे, कारण स्पेशल चाइल्ड आहे आणि त्याबरोबर तिचे पालकही आहेत। चला तर मग छान गप्पा मारता मारता आजचा आपण अनवट स्वाद देखील चाकूया। नमस्कार। आपण सुरुवात करूया कार्यक्रमात। सर्वप्रथम माझ्याबद्दल स्वागत, तुझंही स्वागत। कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? सर्वप्रथम खूप छान वाटतंय, इथे अगदी आपल्या किचन मध्ये आल्यासारखं वाटतंय। नक्कीच, हे आमचं कुटुंबच आहे आणि त्या कुटुंबाचे आज तुम्ही सदस्य झालात याबद्दल आम्हाला देखील खूप आनंद आहे। आपण रुचा बद्दल थोडंसं जाणून घेऊया। सगळ्यात पहिले रुचा ही डाऊन सिंड्रोम आहे। डाऊन सिंड्रोम म्हणजे त्यांच्यामध्ये एक गुणसूत्र एक्स्ट्रा असतं। अच्छा। आणि रुचामध्ये बऱ्याच गोष्टी एक्स्ट्रा आहेत असं म्हणायला गेलं तर, कारण रुचा ही माझी एकुलती एक मुलगी आहे आणि ती पहिल्यांदा ती नॉर्मल शाळेत जात होती आणि ती MA संस्कृत केलं आहे पूर्ण। तिला नृत्याची खूप आवड आहे, अभ्यास करणं हा तिचा छंद आहे, तिला वाचनाची आवड आहे आणि ती जेवणही चांगलं करते, तिच्या हाताला खूप चांगली चव आहे। आणि तिचं म्हणणं असतं तिच्या आजीने सांगितल्याप्रमाणे की जेवण करताना आपण त्याच्यात प्रेम ओतलं तर ते जास्त चांगलं होतं, जेवण जास्त स्वादिष्ट होतं। प्रेक्षको, आता तिच्या आईने सांगताना सहज सांगितलं की तिचा अभ्यास करणं हा छंद आहे आणि छंद कुठला असतो माहितीये? जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते आणि जी गोष्ट आपण करण्यासाठी मनापासून वेळ काढतो त्याला छंद म्हणतात। आणि अभ्यास करण्यासाठी वेळ काढणं आणि अभ्यास आवडणं खरोखरच स्पेशल आहे, म्हणजे आमच्यापेक्षा पण स्पेशल आहे। हो, खरंच। येस, खूप छान माहिती सांगितली। ती संस्कृत मध्ये तिने MA कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे खूप हुशार आहे, खूप छान। BA मध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं होतं। SNDT चर्चगेट मधून तिने MA केलंय आणि ती आम्ही बोरिवलीला राहतो, बोरिवली ते चर्चगेट ती एकटीने प्रवास करत होती, ट्रेनने, बसने किंवा रिक्षाने। जबरदस्त। आज तिचं वय किती आहे? आपण म्हणजे किती वर्ष याच्याशी झगडते? अर्थात ती 28 वर्षाची आहे। 28 वर्ष, क्या बात आहे। 28 वर्ष हा तिचा प्रवास स्पेशल चाइल्ड म्हणून करता करता तिच्या काही या स्पेशल अचीवमेंट्स आहेत ज्या तिच्या आईनी खूप अभिमानाने सांगितल्यात आणि फक्त आईला नाही ते समस्त महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा पद्धतीने तिच्या या सगळ्या अचीवमेंट्स आहेत। तुझं खूप अभिनंदन, हे सगळं आम्ही ऐकलं, खूप छान झालं। आपण आता पुढच्या गप्पा मारूया, त्याविषयी काही पुढचं जाणून घेऊया। पण आज कुठला अनवट स्वाद आपण आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत तेवढं सांगा, म्हणजे आपण आज काय बनवणार आहोत? आज पहिल्यांदा आपण नाचणीचं सत्व बनवणार आहोत। नाचणीचं सत्व? हो। अच्छा, बरं। नाचणी ही शीतल असते आणि पौष्टिक आहे खूप, शरीराला बळ वाढवणारी अशी आहे आणि आपली त्वचाही त्यामुळे चांगली होते। त्यामुळे आज पहिल्यांदा आपण नाचणीचं सत्व बनवायचं। क्या बात आहे, फर्स्ट क्लास, नाचणीचं सत्व। आणि रुचा, तू काही बोलशील की नाही? थोडं काही संस्कृत मध्ये सांगशील का आम्हाला? यो यमर्थं प्रार्थयते यततं कथते अपि च अवश्यं तत् अवाप्नोति न चेतश्रान्तः निवर्तते। यो यमर्थं प्रार्थयते, तो त्याची इच्छा करतो, अवश्यं तत् अवाप्नोति, ते त्याला यश नक्कीच मिळते। सतून त्याचा प्रयत्न केला जातो। बरोबर आहे। त्या प्रयत्नात न थकता न खंटाळता ते प्रयत्न सोडून देऊ नये।
आणि आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. यू आर खरोखर स्पेशल, यू आर रिअली स्पेशल असं म्हणायला पाहिजे. बरं, आता आपण नाचणी सत्वाकडे वळायचं. तर याला मुळात इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत हे तुम्ही सांगा आम्हाला. त्याला 1 वाटी नाचणी, बरं, 1 वाटी नारळाचं दूध, पाऊण वाटी गूळ, नंतर काजू, चवीसाठी मीठ, वेलची आणि साजूक तूप. अरे वा, छान. म्हणजे इन्ग्रेडियंट्स बघता मी हे सांगू शकतो की हे खरंच म्हणजे एकदम पौष्टिक हो. आहे. हे आपल्याला ह्याच्यावरूनच कळतंय. हो. याची सुरुवात कशी करायची आपण? आधी 7 ते 8 तास नाचणी भिजत घालायची पाण्यामध्ये. बरं, त्याचं काही विशेष कारण? म्हणजे त्याचा रस आपल्याला काढायचा आहे, तो रस चांगला निघायला पाहिजे म्हणून ती नाचणी भिजत घालायची. बरं, या रेसिपीमध्ये जरी छोटी दिसत असली ना तरी महत्वाची गोष्ट आता सांगितली आहे की मुळात ही जी नाचणी आहे त्याचं सत्व आपण तयार करणार आहोत ते 7 ते 8 तास अगोदर भिजून ठेवायला लागते, आपल्याला भिजवून घ्यायची ती थोडक्यात. बरोबर आहे. हो. मग तो रस कशा पद्धतीने मिळतो आपल्याला? रस आपण मिक्सरमध्ये जसं आपण नारळाचं दूध काढतो त्याचप्रमाणे रस काढायचा आहे. वाटून 2-3 वेळा वाटून तो रस गाळून घ्यायचा आहे. मग आपण सुरुवात करूया साधारण की आपण आता हा रस तुम्ही काढून घेतलाय का हो, मुळात? मी हा रस काढून घेतलेला आहे. अच्छा अच्छा, हे नारळाचा रसही काढून घेतलेला आहे. आणि आता आपण सुरुवात करायची का? नक्कीच नक्कीच. तर प्रेक्षक, स्पेशल चाइल्ड रुचा सोबत आज तिची आई आलेली आहे आणि नाचणीचं सत्व आपण बघतोय. इन्ग्रेडियंट सांगून झालेले आहे आणि त्याचे खूप सारे फायदे असतात. बनतं ते बघूया. बेटा रुचा करणार आहे? हो, रुचा काय करणार. काय करते घरी? करते की नाही अजून मधून हो, स्वयंपाकात? रुचाला स्वयंपाकाची खूपच आवड आहे क्या बात आहे, कसलं. आणि ती रोज मला चिरून कातून देते आणि तिचं काम खूप नेटनेटकं आहे. संस्कृत घ्यावंसं का वाटलं? म्हणजे काही स्पेशल त्याच्यामध्ये तिला आवड? तिचं पूर्ण शिक्षण नॉर्मल शाळेत झालंय आणि ती 8वीला जेव्हा आली तेव्हा ठरवलं, म्हणजे मीच खरं तर ठरवलं की संस्कृत घ्यावं. तिला विचारलं, तिला खूप आवडलं. आणि संस्कृतमध्ये म्हणजे गोष्टी किंवा सुभाषित अशी असतात, त्यामुळे ते खूप आवडलं तिला. आणि तिने तेव्हापासून ठरवलं की, आणि 10वीला पण तिला चांगले मार्क मिळाले संस्कृतमध्ये. हो, आणि ती रायटर वगैरे न घेता SSC झाली आहे. SSC होणारी पण ती महाराष्ट्रातली पहिली मुलगी आहे. म्हणजे संस्कृत घेऊन संस्कृतमध्ये सांगून किती कठीण भाषा आहे, मदर ऑफ ऑल लँग्वेजेस असं म्हणतात. संस्कृतचा अभ्यास करून अशा पद्धतीनं तिने SSC पास केलं, पुढे BA केलं, MA केलं. म्हणजे थोडक्यात रुचाला संस्कृतमध्ये रुची आहे आणि ती तिने छानपैकी निभावली असं म्हणायला पाहिजे. बरं, आता आपण आता हे गूळ घालतोय आपण. आणि आपण माझ्यामध्ये मंद आचेवर त्याला. हो हो, मंद आचे. बरोबर. प्रेक्षकांनो, हे जे नाचणीचा रस काढून घेतलेला आहे तो मंद आचेवरती आता ताईंनी छानपैकी ठेवलेला आहे आणि तो आता गूळ त्याच्यामध्ये आपण खरं मिक्स करतो. बरोबर आहे. हो, गोडव्यासाठी. गोडव्यासाठी. अच्छा, त्याच्याऐवजी साखर वगैरे वापरली? नाही नाही, गुळच वापरायला पाहिजे. पौष्टिकतेच्या दृष्टीने सुद्धा गुळच चांगलं. मिक्स कर. नारळाचं दूध. नारळाचं दूध घातलं. बरोबर आहे. नारळाचं दूध देखील त्याच्यात मिक्स केलेलं आहे आपण आणि रुचा त्याला छानपैकी ढवळून ते सगळं मिश्रण एकत्र करतो. अरे वा, काजू घातले. चांगले मुठभर काजू घातलेले आहे. त्यामुळे मला पण अशी मध्ये मध्ये कामं सांगायचं नाही, काय होतं मला नुसतंच बोलायला लागतं आणि तुम्ही छान छान पदार्थ ते करता आणि नंतर आमच्या टीममुळे ते मला खायलाही राहत नाही. त्यामुळे मला काहीच करता येत नाही खरं तर, नाही का? बरं, आपण चवीनुसार मीठ घालतो. बरोबर आहे. गोड आहे पदार्थ, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं. बरोबर आहे. रुचाने हे यापूर्वी घरी केलेलं आहे अगोदर? हो हो, हे सगळे पदार्थ तिने केलेले आहेत. ती भाज्या वगैरे सगळं व्हेज पदार्थ ती खूप चांगलं बनवते. अरे वा, छान. आता हे सगळं म्हणजे एक पालक म्हणून ज्या वेळेस लहानपणापासून जेव्हा तुम्ही हिचं पालन पोषण केलं, नक्की पालक म्हणून तुमच्यामध्ये काय एक भावना होती की अशा पद्धतीने स्पेशली एनेबल्ड चाइल्ड जो आहे, जो नक्कीच सगळ्यांपेक्षा हुशार आहे पण तरीही थोडासा वेगळा आहे, मग समाजामध्ये त्याचं पालन पोषण करताना पालक म्हणून तुमच्या काय भावना होत्या? रुचा जेव्हा जन्माला आली तेव्हाच मला कळलं की असा प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि म्हणजे पहिल्यांदा अर्थातच असं आपल्याला का वगैरे असं वाटतं, त्यामुळे तो धक्का होताच. पण नंतर जेव्हा मी तिच्याकडे बघायची तेव्हा मला असं वाटायचं की आपलं बाळ किती गोड आहे, हे असं असूच शकत नाही आणि त्याचं नक्कीच चांगलं तरी काहीतरी चांगलं होणं, असं काय माहिती नाही. ते सकारात्मक विचार माझ्यामध्ये यायचे आणि त्या सकारात्मक विचारामुळेच कदाचित आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो असू असं मला वाटतं. आणि नंतर मग तिला
जवळजवळ 2.5 वर्षाची झाली तेव्हा तिला प्रायव्हेट प्ले स्कूलमध्ये घातलं. आणि रुचा ही खूप प्रेमळ आहे, म्हणजे मुळातच डाऊन सिंड्रोम मुलं जी असतात ती खूप प्रेमळ असतात, लागवी असतात खूप, आणि जगातलं जे चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ते बरोबर टिपतात. आणि दुसऱ्याला प्रेम देणं हेच त्यांचं जणू काम आहे. नैसर्गिक त्यांच्यात ती क्षमता असते, त्यामुळे ती जिथे जायची तिकडे ती आनंदच पसरवायची. म्हणजे रुचाच नाही, रुचासारखी सगळी मुलं ही जिथे जातात तिथे आनंदच देतात. त्यामुळे हळूहळू मग त्याच्यातली माहिती घेतली, हळूहळू टेन्शन कमी होत गेलं आणि रुचानेही बरंच सहकार्य केलं. रुचा जेव्हा शिशुवर्गात गेली ना रुचा, तेव्हा तिच्या बाई होत्या. म्हणजे मला असं वाटतं आमच्या आयुष्यात शिक्षक हा खूप महत्त्वाचा आहे, आणि शिक्षक जे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला देतो ते जर आपण बरोबर फॉलो केले तर आपल्या गोष्टी खूप सहज साध्य सोप्या होत जातात. आणि रुचाच्या शिशुवर्गाच्या बाई होत्या, त्यांनी मला सांगितलं की रुचाचं एक छोटंसं वाचनालय करा तुम्ही घरामध्ये, त्याच्यावर लिहा माझं वाचनालय, त्याच्यावर तिचा फोटो लावा, म्हणजे तिला ते फिलिंग आलं पाहिजे की हे माझं वाचनालय. आणि हे तिचं वाचनालय घरात आहे हे कळल्यावरच सगळ्यांनी तिला गिफ्ट म्हणून पुस्तकं द्यायला सुरुवात केली. आणि अशा रीतीने तिची वाचनाची आवड वाढत गेली. आणि खरं तर वाचनाची आवड वाढली म्हणूनच तिला अभ्यासाची आवड लागली. तुम्ही इतकं जे छान सांगितलं ना, मला ज्या वेळेला सुनीताताई सांगत होत्या त्यावेळेला मला एक गोष्ट आठवली की ज्या वेळेला बदकाचं पिल्लू ज्यावेळेला जन्माला आलं होतं, एकच त्याच्यामध्ये असं होतं की त्यावेळेला त्याच्या आईला वाटलं की अरे हे काय आहे, हे इतरांपेक्षा वेगळं काय आहे, हे असं कुरूप काय आहे, हे नॉर्मल का दिसत नाही. पण ज्यावेळेला ते मोठं झालं त्यावेळेला कळलं की ते बदक नसून तो राजहंस होता. आणि म्हणूनच जे स्पेशली एनेबल्ड चाइल्ड जे आहेत ना, हे जरी जन्माला आल्याप्रमाणे ताई म्हटलं की मला बघितल्यावर थोडंसं दुःख वाटलं किंवा वेगळं वाटलं, पण आज त्यांना कळतंय की त्यांच्या पोटी हा गुणी राजहंस होता असं म्हणायला पाहिजे ना. मला सहज ती गोष्ट आठवली. बरं, आता आपण रेसिपीकडे वळूया. हे किती वेळ साधारण ढवळत राहावं लागतं? हे एक उकळ आली त्याच्यात की आपल्याला त्याच्यात वेलची घालायची आहे, ते आटत आलं पाहिजे आणि हलवत राहिलं पाहिजे, कारण ते वेलचीचं साधारण कारण म्हणजे त्याच्यात वासासाठी, स्वादासाठी वेलची. साधारण किती वेळामध्ये ही रेसिपी आपली पूर्ण होते, म्हणजे पटकन घरी करण्यासारखी आहे? हो हो, हे सगळी जर तयारी असेल ना तर एक 10 मिनिटात हे आटतं. हे आटून अशा पद्धतीने त्याचं रूप यायला पाहिजे. हो, प्रेक्षकांना तुम्ही नीट आता रुची त्याच्या वेलची टाक. किती पातळ दिसत होती दिसताना, आणि आता एकदम वेलची घालते, जाड पेस्ट असल्याप्रमाणे ते आटवून घेतलेलं आहे. तर पुढे आपण काय ऍड करतोय? आता थोडी वेलची घालायची. रुचा तिच्या शुभ हस्ते त्याच्यामध्ये वेलची ऍड करते, थोडी घालायची. वेलचीचा देखील आपण स्वाद आणि चव, वास आणि चव याच्यासाठी आपण. हो हो हो. आता हे आपण एका थाळ्याला तूप लावून घ्यायचंय आणि ते थाळ्यावर ओतायचंय. बरं. हे माझ्या मते कुठल्याही वयोगटासाठी अतिशय उत्तम. हो हो हो, अतिशय उत्तम आहे. शक्तिवर्धक आहे, शारीरिक बळ वाढतं, त्वचाही चांगली होते. आता हे बंद करते गॅस. हो हो. आपण हे थाळीला तूप लावून जे घेतोय त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? तूप चिकटू नये म्हणून त्याला आपण, आणि वड्या पाडायला ते सोपं जातं. अच्छा, म्हणजे आपल्याला वड्या करायच्यात. हो. आता हे थाळ्यामध्ये ओतायचं, थंड झाल्यावर ते फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. अच्छा. आणि फ्रीज मध्ये नंतर मग थंड झाल्यावर वड्या. रुचा हा पदार्थही घरी करते? हो हो हो. रुचाचे शिक्षक कोण आहेत? मग साधारण तिला या अवस्थेमधून इतकं सुंदर इथे आणण्यापर्यंत जसं आई वडील म्हणून तुम्ही, तसं एक गुरुची देखील आवश्यक. हो हो हो, तेच मी मगाशीच म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे शिक्षक हे रुचाच्या आयुष्यात खूप खूप महत्वाचे आहेत. अगदी शिशुवर्गापासून आज तागायत जितके शिक्षक. त्याच्यामध्ये एक महत्वाची व्यक्ती म्हणजे रीमा वाही मॅडम. रीमा वाही, त्या स्पेशल एज्युकेटर आहेत आणि त्यांची आमची खूप जुनी ओळख आहे. पण त्या रुचासाठी जे जे चांगलं आहे ते सगळं शोधत असतात. आणि रुचा इथपर्यंत आली आहे त्यांच्याचमुळे. त्यांनी 8वी पासून रुचाला इंग्लिश आणि गणित शिकवलं. म्हणजे मी बघायचे त्या शिकवताना त्या इतकं सुंदर शिकवतात. म्हणजे मला तर वाटतं की त्यांच्या हातात जे जे विद्यार्थी येतील ते नक्कीच त्यांचं कल्याण होत असेल. म्हणजे आपल्याला बघताना असं वाटतं की अरे हे किती सोपं आहे, पण त्यांच्या डोक्यात ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला नाही सुचत. आपण ताटामध्ये ज्या पद्धतीने असं वड्या पडतील या हिशोबाने. हो हो हो, बरोबर.
हे गरम असताना जसं पसरवून घ्यायचं, कारण ते थंड झालं की मग ते पसरत नाही. बरोबर, नंतर त्याला एकदा एक आकार मिळाला की नंतर ते हालचाल होणार नाही. हो 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 हो. खरंय. यात जे तुम्ही काजू घातले त्याच्याऐवजी आपण इतर ड्रायफ्रुट्सचा देखील वापर करू शकतो. ते करू enrich शकतो, पण काजूची चव जरा जास्त चांगली लागते. म्हणजे बदाम वगैरे घालण्यापेक्षा काजू जास्त चवीने चांगले. पण. चवीने. हे आता थंड झाल्यावर हे फ्रीज मध्ये ठेवायचंय सेट होण्यासाठी. तर प्रेक्षक आपण हे मिश्रण सगळं फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे. आपण ताईंना विचारू हे साधारण किती वेळ फ्रीज मध्ये आपल्याला ठेवायचं आहे? हे साधारण 2-3 तास तरी थंड होईपर्यंत 2-3 तरी तास फ्रीज मध्ये तरी ठेवायचं. लागणार हो, आहे. बरोबर म्हणजे आहे. ते सेट होऊन त्याच्या वड्या चांगल्या पडतील. ग्रेट. आता ही उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल की हे छानसं मिश्रण कसं दिसेल, ते कसं लागेल. अर्थात त्यासाठी तुम्हाला आता 3 तासाचा अजून संयम ठेवणं गरजेचं आहे, नाही का? 3 तासांनी आपण काढून बघूया आणि बघूया ते फायनल प्रॉडक्ट कसं दिसतं. चला, माझ्यामध्ये आता संयमाची परीक्षा संपली, कारण ती छानशी रेसिपी खाण्यासाठी आता वेळ आलेली आहे ती फ्रीज मधनं घेऊन यायची. चला तर मग आपण घेऊया. रुचा, बघ झालंय का तुझं छान छान गार? सुंदर. एवढ्या वेळाच्या मेहनतीनंतर आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते आता छान गार झालेलं आहे. आणि माझ्या मते आता ह्याच्या ज्या काही वड्या त्यांना करायच्या आहेत ते आपण वड्या पाडून लगेच त्याच्याकडे पुढे आता जाऊ. खायला रेडी. येस, सुरी ओके. रेडी. अरे वा, एकदम अशी प्रॅक्टिस झाल्याप्रमाणे ती अगदी हो, छान हो, त्याच्या वड्या शेपअप करते. मस्त. हे तयार करणं, त्याच्यानंतर ते प्लेटमध्ये काढणं, हे सगळे सोपस्कर होईपर्यंत ना ते टेस्टिंगसाठीचा वेळ खूप पुढे पुढे जातो, नाही का? माझ्या मते छानपैकी त्याच्यामध्ये जे काजू आहेत ते अगदी व्यवस्थित ठसठशीत उठून दिसत आहेत. त्याचं काजूंचं अस्तित्व त्याच्यामध्ये दिसतंय. कुठेही कंजूशी ताईंनी केलेली नाहीये काजू घालताना. नाचणी सत्वाच्या या वड्या हे साधारण म्हणजे अगदी खरंच बघितलं तर रेसिपी ही कोणालाही करता येण्यासारखी हो आहे. हो हो. असं मग चालेल. अशा पद्धतीने आपण त्यांना फ्रीजमध्ये ठेवूया, स्टोअर करून ठेवू शकतो. किती दिवसापर्यंत? 2 दिवसपर्यंत. अच्छा, 2 दिवसापर्यंत त्या व्यवस्थित राहतात, काय प्रॉब्लेम नाही. हो. अरे वा, एवढे काजू घातल्यानंतर सुद्धा रुचा त्याच्यावरती अजून थोडे थोडे काजू पेरतीये. खूपच छान, मस्त. तर प्रेक्षक आपले हे नाचणी सत्वापासून बनवलेल्या वड्या ज्या आहेत या आता खाण्यासाठी तयार आहेत. अर्थात मला बघूनच वाटत होतं की याची टेस्ट घ्यावी, कारण खूप वेगळ्या प्रकारचा पदार्थ आहे. आपण ह्याच्यापूर्वी कधीही मी तरी खाल्लेला नव्हता आणि आज ते आम्हाला खायला मिळतं, त्याचा मला खूप आनंद आहे. खूप छान वाटतंय. आता त्याची सर्व क्या काढून बघा. येस, ऑफकोर्स. रुचानी मला खूप छान ऑफर केलेली आहे आणि ही नाचणी सत्वाची वडी मी घेतली आहे. रुचा, तुझ्यासारखी स्पेशल झालं यार. स्पेशल वडी नाचणी सत्वाची, खूप छान. एक स्पॉन्जी त्याला एक हे आहे, माझ्यामध्ये एक फील आहे. खूप छान गोडूस आहे, अति गोडी नाहीये. काजूमुळे वेगळा स्वाद त्याला आलेला आहे. ही सगळी डिश मला संपवायची आहे. मी संपवणारच आहे. तुम्हाला हवी असेल तुम्ही तुमच्या घरी खुशाल बनवून खा. आज रुचा बरोबर आपण या रेसिपी नंतर आणखी एका रेसिपीकडे वळणार आहोत. आणखी एक अनवट स्वाद या अनवट व्यक्तीकडून करून घेणार आहोत. चला तर मग पाहूया आता पुढचा अनवट स्वाद. अनवट नमस्कारम. इदम वयम अन्य पाककृतीम पश्चामह. बरोबर आहे? कारण आमच्याकडे रुचा ही जी स्पेशल चाइल्ड आहे ना, ती संस्कृतमध्ये MA केलेली आहे. मी आपला एक छोटासा तोडका मोडका प्रयत्न केला. संस्कृतमध्ये मी थोडक्यात असं सांगितलंय की चला आता आपण पुढच्या पाककृतीकडे वळूया. बरोबर की नाही? संस्कृतच विषय निघाला, म्हणून पुढच्या पाककृतीकडे जाण्याच्या अगोदर रुचा, तू काही संस्कृतमध्ये सांगू शकशील, बोलू शकशील, काही सुभाषित, काही एखादी ओळ, तर आम्हाला नक्की आवडेल ऐकायला. यो यमर्थम प्रार्थयते, जो त्याची इच्छा करतो. यततम कटते अपीच, जो सटून प्रयत्न करतो. अवश्यम तत् अवाप्नोति, ते त्याला यश नक्कीच मिळते. न शेतश्रांतः निवर्तते, त्याने प्रयत्न तमून न जाता, कंटाळून न जाता ते प्रयत्न केले पाहिजे. सुरू ठेवले. वाह, क्या बात आहे.
ज्यांनी सांगितलेलं खरं संस्कृत बरं का, माझ्या ओळीकडे दुर्लक्ष करा तुम्ही. आणि खऱ्या अर्थाने हे छान पद्धतीने ज्यांनी ते संस्कृत सुभाषित सांगितलं, त्याचा अर्थ सांगितला, त्याप्रमाणे त्या वागतायत की आपले प्रयत्न कुठेही थांबवून थकून न देता ते आता पुढे पुढे चाललेले आहेत. आणि आता आपणही पुढे सरकायचं आहे, पुढच्या रेसिपीकडे सरकायचं आहे. आपण आता पुढे काय रेसिपी, कुठला अनवट स्वाद प्रेक्षकांना देतोय? आता आपण अननसाची भाजी करायची. अननसाची भाजी? हो. काहीतरी नवीन आहे. वा, तिखट गोड आंबट असं. क्या बात आहे. सगळ्या चवींनी युक्त अशी अननसाची भाजी. पण अननसाची भाजी करायला काय काय साहित्य लागणार आहे? अर्थात अननस तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य? अननसाचे तुकडे, ओके, शिजवलेली चणा डाळ, राईट, ह्याच्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. त्याच्यासाठी हा ओला नारळ, लाल तिखट घालायचे, त्याच्यात हळद घालायची आहे, जिरं, काळं मिरी आणि थोडेसे तांदूळ टाकायचे म्हणजे त्याला एक घट्टपणा थोडासा येण्यासाठी. त्याच्यासाठी बरोबर आहे. नंतर त्याच्यात गूळ लागणार आहे, फोडणीसाठी हिंग, मोहरी लागणार आहे, चवीसाठी मीठ आणि फोडणी ह्याला खास म्हणजे खोबरेल तेलाची द्यायची. चला तर मग सुरुवात करूया. रुचा, काय करायचं पहिले तू सांग. हा, चणा डाळच लागते, त्याच्यापेक्षा दुसरी कुठली नाही? चणा डाळच जास्त चांगली लागते. त्याच्यात थोडंसं पाणी घाला, अगदी थोडं. तेवढीच जरा रुचाला मदत. बघ, बस 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 बस. ती ऑलरेडी मी शिजवून घेतली होती चणा डाळ आणि आता त्याच्यात टाक अननसाचे तुकडे. फर्स्ट क्लास. ओके. अननसाची भाजी तुम्ही पहिल्यांदा केली का तुम्ही कुठे पाहिली आहे? ते तुमच्या घरात केली जाते? ह्या सगळ्या रेसिपीज आहेत त्या माझ्या आईच्या आहेत आणि माझी आई गोव्याची असल्याने ह्या सगळ्या रेसिपीज तिथल्या त्या साईडच्या. बरोबर, तिकडच्या. सुंदर. रुचा जे काही शिकली आहे ते तिच्या आजीकडून. अरे वा, छानच. आजी असणं कुठल्याही घरामध्ये ही फार मोठी गोष्ट असते. मग चांगल्या गोष्टी शिकवण्यापासून, संस्कार देण्यापासून, मुलांकडे लक्ष देण्यापासून खरंच आजीची बातच न्यारी, नाही का? एकदम छान. आता आपण हे या डाळीमध्ये खूप मिक्स करून घेतोय ते अर्थात छान पद्धतीने. अननसाच्या फोडी साधारण पटकन होण्यासारखी वाटते म्हणजे रेसिपी देखील. थोडस ह्याला आपण एक वाफ काढूया. बरोबर. थोडीशी वाफ जाईपर्यंत मला तुम्ही रुचाबद्दल थोडं सांगा की स्वयंपाकात तुम्हाला अशा पद्धतीने ती रोज मदत करते? हो, स्वयंपाकात रुचा अगदी आवडीने मदत करते आणि म्हणजे चिरून कातून तर ती मला रोजच देते. माझं ते काम खूप हलकं करते ती. आणि मला खरं तर असं पालकांना सांगावं असं वाटतं की पालक काय करतात, आपले मूल स्पेशल आहे म्हटलं थोडे घाबरतात की त्यांना आपण कसं चिरायला कसं द्यायचं, कातायला गॅस. आता तुम्ही बघितलं रुचाने स्वतः गॅस पेटवला, तर लहानपणापासून आपण इतर मुलांना नाही का शिकवत, तर तसंच आपलीही मुलं नॉर्मलच आहेत असं समजायला काही हरकत नाही मला वाटतं. तसं त्यांना छोटी छोटी आधी कामं करायला शिकवा. नंतर घरात जर किचनची कामं त्यांना शिकवायची असतील तर घरात किचन असं करा की पदार्थाचं म्हणजे आता साखर, तांदूळ याच्या नावं लिहून ठेवा. ही नावं लिहून ठेवली की ती वाचता असं त्यांचं वाचनही कळतं, त्यांना बघून बघून कळतं की हा त आहे, हा द आहे, असं ती शिकू पण शकतात ती. त्यामुळे आणि नंतर काय आपण कितपर्यंत कदाचित माहित नाही किती मुलांपर्यंत आपण राहू त्यांच्यासोबत, तर त्याच्यानंतर ती आपल्या पायावर उभी राहावीत किंवा भावाच्या अवलंबून, बहिणीवर अवलंबून जर त्यांना राहायचं असेल तर ती जर अशी कामं करू शकत असतील तर त्यांना सुद्धा एक महत्वाचा घटक गणलं जाईल. त्यांना स्वतःलाही एक प्रकारचा कॉन्फिडन्स त्यांचा बिल्डअप होतो की मीही करू शकतो, मी काय वेगळं. आणि ह्या मुलांना अगदी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन जर दिली तर ती अगदी नक्कीच शिकू शकतात. कदाचित नॉर्मल मुलापेक्षा थोडासा वेळ जास्त लागेल, पण अशक्य असं काही नाही. जसं रुचाने सांगितलं, अशक्य असं जगात कुठचीच गोष्ट नाही. बरोबर आहे. आता अननस थोडंसं शिजलेलं आहे. बरोबर आहे. अननस असा एकदम पूर्ण शिजतो का? अगदी मऊ? नाही, एकदम मऊ नाही होत, तेवढं मऊ होऊ पण द्यायचं नाही ते. अच्छा. हा, त्याच्यात आता हे वाटप घालते. वाटप करायचं, थोडंसं पाणी द्या. येस, नक्की. चला तेवढंच मला अजून एक काम ह्याच्यात देऊ. हा द्या. थोडंसं पाणी मी पुन्हा घालतोय म्हणजे हे जे शेवटी जो छान पदार्थ तयार होईल ना त्याच्यामध्ये पाणी घालण्याचे क्रेडिट मला दिलं पाहिजे तुम्ही. अगदी प्रत्येक पदार्थाच्या प्रत्येक स्टेपने त्याला चव येत असते. एकदम बरोबर आहे.
खरंय. आणि रुचाचं आजी जसं सांगते की त्याच्यात प्रेम ओतायचं, तर प्रत्येकाने प्रेम ओतलं अगदी तर नक्कीच. ह्याच्यात आता गुळ माझ्या मते घातलेलं आहे. प्रेम तर प्रत्येक स्टेपला ते होतच असतील. हो हो. आता त्याच्यात थोडंसं मीठ घाल रुचा. खरंच म्हणजे स्पेशल म्हणजे ते नावाप्रमाणे स्पेशलच आहेत. आमच्या कार्यक्रमाच्या नावासारखे ते अनवटच आहे, व्यक्तीच देखील अनवट आहे. आता छानसा वास तरी त्याच्यामधनं यायला सुरुवात झाली, एक सुगंध येतोय माझ्या मते. म्हणजे आपण आता हळूहळू त्याच्या जवळ पोहोचतोय नाही का. थोडंसं पाणी देखील आपण त्याच्यात आता मिक्स करून घेतोय. आता ह्याला चांगली उकळ आली की आपल्याला त्याला फोडणी द्यायची. हे खोबरेल तेल आहे. खोबरेल तेलाची चव काय वेगळीच असते. बरोबर. आता ढवळ. म्हणजे फोडणीमध्ये आपण खोबरेल तेलाच्या फोडणीमध्ये मोहरी टाकून घेतली आणि ती तडतडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आणि बस ही एवढीशी तयार झालेली फोडणी आपण ताबडतोब त्या भाजीमध्ये मिक्स आणि आपली अननसाची भाजी तयार झालेली आहे. तिचा रंग छान पिवळासा असा सुंदर रंग आलाय. आणि ही भाजी सुद्धा माझ्यामध्ये मुलं आबालवृद्धांना आवडेल नाही का. सगळ्यांच्या फेवरेट करण्याच्यात काही न आवडण्यासारखं नाही. अननस फळ सगळ्यांना आवडतच तसं. आणि ह्याचा स्वाद खूप आंबट, गोड, तिखट, बरोबर सगळ्या चवी खूप छान. आता ह्याचा वास तुम्हाला नक्कीच वेगळा येत असेल. हा खोबरेल तेलाच्या खमंग फोडणीमुळे हा आलेला वास आहे. अगदी बरोबर. म्हणजे मगाशी पासून तुम्ही सांगताय ना की ते खोबरेल तेलच पाहिजे, खोबरेल तेलच पाहिजे, त्याचाच अर्थ आम्हाला कळतोय की ते आता इतका सुंदर वास. आता गॅस बंद करू. आता ह्याच्यात काय ही खऱ्या अर्थाने आपली ना छानपैकी एक वाफाळलेली भाजी आता दिसते आपल्याला. तर रुचाचा हा आणखी एक पदार्थ सुंदरचा नाही का, अननसाची भाजी ना, बरोबर ना, तयार झालेली आहे. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये प्रेक्षक आपण नाचणी सत्वाच्या वड्या आणि त्याबरोबरीनं अननसाची भाजी ही तुम्ही बघितलीत. किती सुंदर पद्धतीने ती तयार केली आहे, पटकन होणारी आहे, दिसायलाही छान आहे. मला ही खायची आहे, त्याच्यामुळे आता मी फार बोलण्यामध्ये वेळ घालवणार नाही. प्रेक्षक तुम्ही आम्हाला नेहमीच छान छान पत्र पाठवता, मेल्स पाठवता. त्याच पद्धतीने हाही एपिसोड खरोखरच अनवट आहे, स्पेशल आहे, हे तुम्हाला कळलं असेलच. तर तुम्ही आम्हाला असंच पाहत राहा, असंच प्रेम देत राहा. आम्हाला तुम्ही फॉलो करत जा. यूट्यूबवरती आमचे एपिसोड्स तुम्ही पाहू शकता, आम्हाला जीमेलवर मेल करू शकता. किंवा प्रेक्षक या अनवट व्यक्तीसह, या स्पेशल व्यक्तीसह आज आम्ही इथे तुमचा निरोप घेतो. या सुंदर रेसिपीच्या नोटवर आज आम्ही तुम्हाला इथे सोडून जातो पुढच्या भागात परत येईपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, मस्त खा, स्वस्थ रहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद.